राज्यामध्ये सर्व ठिकाणी लावणीच्या कार्यक्रमांसाठी नाट्यगृह उपलब्ध करून दिली जातात. मात्र कोल्हापुरात लावणीसाठी नाट्यगृह उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे केशवराव भोसले नाट्यगृह हे लावणी कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी लावणी संयोजकांच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेकडे करण्यात आली होती. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता दरबारावेळी लावणी संयोजकांनी याबाबतचं निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिलं होतं. त्यानुसार याबाबत निर्णय घ्यावा असा आदेश नामदार मुश्रीफ यांनी महापालिका प्रशासनाला दिला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनानं या प्रकरणी हरकती मागवल्या होत्या. त्यावेळी महापालिकेकडे 720 हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 390 हरकती या लावणीचे कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृहात व्हावेत या बाजूनं होत्या. तरीही महापालिका प्रशासनाकडून अजूनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळं लावणी संयोजकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता दरबारावेळी पुन्हा एकदा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आलं. यावर पालकमंत्र्यांनी शुक्रवारी बैठक घेतली जाईल असं आश्वासन दिलंय. येत्या 15 दिवसात याबाबत योग्य निर्णय झाला नाही तर कोल्हापूर शहरातील भर चौकात लावणीचे कार्यक्रम आयोजित केले जातील असा इशारा लावणी संयोजकांच्या वतीनं देण्यात आलाय. म्हणजे ही हरकती तर द्या आणि त्यांनी जर का नाही केलं तर सदन मार्गाने आम्ही कायदेशीर मार्गाने आम्ही आंदोलनाचा इशारा करण्यात येईल. त्यामुळे तो चौकामध्ये कोल्हापूर शहराच्या लावणीचं प्रदर्शन होईल आणि भर ऑफिसच्या टायमिंगला होईल. यावेळी नंदकुमार मजगे, धनंजय दामुगडे, महेंद्र कांबळे, इंद्रजित जामदार, सदाशिव सरादे, भारत कुंभार उपस्थित होते.